मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मोठी आई आदितीला म्हणते की आज प्रसाद खरंच छान झालेला दिसतोय. मी पण खूप वर्षानंतर तुझ्या हातचा प्रसाद खाणार आहे. मी विसरले नाहीये, तुझ्या हाताला चव आहेच. चला जेवायला बसूया का? विभावरी मेघना, चला जेवायची तयारी करा. गीता ज्योती, तुम्ही देखील मदत करा. गीता ज्योती, तुम्ही ते प्लेट्स घेऊन जा बरं. आणि विभावरी मेघना, तुम्ही जेवण घेऊन जा. पल्लवी प्रसादाचं भांडं उचलायला जाते तेव्हा मोठी आई म्हणते की तू प्रसादाचं भांडं उचलणार? नको ग बाई, तू अजून बरी नाही झाली आहेस. आदिती, हिला काहीतरी हलकं फुलकं दे ना, चमचे लोणचं वगैरे. व्यवस्थित घेऊन जा ग सर्वांनी. आणि सर्वजण हॉलमध्ये निघून जातात. मोठी आई एकटीच किचनमध्ये असते आणि मग ती प्रसादाचा पातेलं देखील हॉलमध्ये घेऊन येते. प्रदीप म्हणतो की मला तर असं झालंय की कधी मी प्रसाद खाईन. मोठे काका म्हणतात की कित्येक दिवसांनंतर आपल्या घरात असं उत्साही वातावरण आहे. पल्लवी म्हणते की खरं आहे तुमचं मोठे काका, पण हे सगळं मोठ्या आईंमुळं होतंय. पूजेचं पण त्यांनाच सुचलं ना. मोठी आई कायम घराचा आणि घरातल्या माणसांचाच विचार करतात. मोठी आई म्हणते की मी काही विशेष केलं नाहीये ग, चला प्रसाद वाढते. असं म्हणून मोठी आई प्रसादावरचं झाकण काढते. आतमध्ये पाल असल्याने ती खूप मोठ्याने ओरडते. सर्वजण दचकतात आणि विचारतात की काय झालं. तेव्हा मोठी आई सांगते, या प्रसादामध्ये पाल आहे. मोठे काका चेक करून बघतात तर त्यात खरंच पाल असते. पल्लवी म्हणते, हो मोठी आई, हे तुम्ही काय सांगताय? पाल कशी असेल त्यात? मोठी आई म्हणते की हो ना गं, मला तर नुसतं कसं तरीच होतंय. ज्योती म्हणते की म्हणजे आता सगळा प्रसाद वाया गेला? कोणालाच मिळणार नाही का प्रसाद? मोठी आई म्हणते की काय करणार आता? पूजेचा प्रसाद कोणाला मिळू नये अशीच इच्छा दिसतीये. मी तर देवासमोरचा प्रसाद सुद्धा याच्यात मिसळला. म्हटलं जेवणानंतर खायला होईल. काहीतरी नुसतं अभद्र घडतंय घरात म्हणून ही पूजा केली आणि आता हे. कसला अपशकुन म्हणायचा. मोठे काका म्हणतात की सुपर्णा अगं चुकीने. तेव्हा मोठी आई म्हणते की तुम्ही काहीच बोलू नका. तुम्ही थांबा जरा. आदिती, प्रसादाची जबाबदारी तुझ्यावर होती ना? अगं मग लक्ष द्यायचं नाही का नीट? एवढी सगळी मेहनत केली ती सगळी वाया गेली. आता कसं पुण्य मिळणार आणि सुखी संसाराचं दान या दोघांना तरी कसं मिळणार? या घरात जर काहीतरी चांगलं घडत असेल तर काहीतरी विघ्न आणल्याशिवाय तुला जमत नाही का? प्रभाकर सर म्हणतात की वहिनी, कुठला विषय कुठं नेताय तुम्ही? प्रसादाच्या शिऱ्यामध्ये पाल पडली तर यात आदितीचा काय दोष? अहो, चुकून सुद्धा होऊ शकतं ना असं. तेव्हा मोठी आई म्हणते की चुकून की मुद्दाम? आदिती मॅम म्हणतात की अहो वहिनी, का असं बोलताय तुम्ही? मी का करेल असं? मोठी आई म्हणते की अगं ते तुलाच माहीत ना. सगळ्यांनी आपली कामं व्यवस्थित केली आणि तुझ्याच कामात कसं काय विघ्न आलं ग? आदिती मॅम म्हणतात की विघ्न कसलं? मी पातेल्यावर नीट झाकण ठेवलं होतं. मोठी आई म्हणते की काही सांगू नको. गुरुजींनी जेव्हा प्रसाद आणायला सांगितलं तेव्हा मी आतमध्ये गेले. तेव्हा या पातेल्यात झाकणच नव्हतं. याचा अर्थ काय होतो? उगीच सारवासारव करू नकोस आदिती. नेहमी तू माझ्यावर आरोप करत असतेस. तुला स्वतःच्या चुका दिसत नाही? पूजेचा प्रसाद कोणाच्या मुखी लागू नये हाच तुझा उद्देश होता. ही घरासाठी काहीतरी चांगलं केलेलं तुला बघवतच नाही. अगं माझं सोड ग, जी मुलगी तुला देव मानते तिचा संसार सुखाचा व्हावा असं नाही वाटत का तुला? प्रभाकर सर म्हणतात की अहो वहिनी, काय बोलताय तुम्ही? कुठलेही भलतेसलते आरोप करताय तुम्ही. मोठी आई म्हणते की भाऊजी हे बघा तुम्ही. तेव्हा मोठे काका म्हणतात की सुपर्णा, मला असं वाटतं की हा विषय आपण इथेच थांबूयात. पल्लवी म्हणते की नाही मोठे काका, मला बोलायचंय. पल्लवी म्हणते की आई मुद्दाम असं काही करतील असं नाही वाटत मला. पण आई, तुम्ही पण जरा लक्ष ठेवायचं ना. मोठी आई म्हणताय ते एकदम बरोबर आहे. तुमच्या एका चुकीमुळे सगळा प्रसाद वाया गेलाय. त्यांनी एवढ्या चांगल्या हेतूने घरात पूजा ठेवली होती आणि आता तुमच्या चुकीमुळे साधा प्रसाद सुद्धा मिळणार नाही कुणाला. बरोबर वाटतंय का तुम्हाला हे? एक सांगू का आई तुम्हाला, घरात जेव्हा चांगलं वातावरण असतं ना तेव्हा नेहमी काहीतरी वाईट घडतं. आणि का कुणास ठाऊक, पण कळत नकळत तुम्हीच त्याला जबाबदार असता. प्रभाकर सर म्हणतात की पल्लवी, तू हे काय बोलतेस? तेव्हा आदिती प्रभाकरच्या हातावर हात ठेवते आणि त्याला थांबवते. पल्लवी म्हणते की मला तर असं वाटतंय कोणीतरी हे ठरवून मुद्दाम हे घडवून आणतंय. शांतनू म्हणतो की पल्लवी, तू काय बोलतेस? तुला कळतंय का? भानावर आहेस का तू? मुद्दामून का करतील त्या? नाही, मी समजू शकतो की प्रसादाचा शिरा वाया गेल्याने तुम्ही एवढे चिडलात, पण मग त्यात त्यांचा काय दोष आहे? मी स्वतः बघितलं त्यांना किती मनापासून शिरा करत होत्या त्या. सगळीकडे अगदी घमघमाट सुटला होता आणि सगळेजण त्यांनी केलेल्या शिऱ्याचंच कौतुक करत होते. मग एवढ्या प्रेमाने केलेला एखादा पदार्थ आणि तोही प्रसादाचा शिरा वाया घालवावा असं कोणाला वाटेल?
नाही म्हणजे मुद्दामून का करतील त्या? मला कळत नाही पल्लवी, तू त्यांच्यावर का आरोप करतेयस? मोठी आई म्हणते की शांतनू, चूक ती चूकच आहे. पूजेचा प्रसाद करताना एवढी काळजी आदितीने घ्यायलाच हवी होती. आता प्रसादच नाही म्हटल्यावर पूजेला काय अर्थ आहे? शांतनू म्हणतो की प्रसाद काय पुन्हाही करता येईल आणि तसंही नैवेद्य तर आपण दाखवलाच आहे. शिरा काय पटकन करता येईल. मेघना वहिनी आहे, विभा काकू आहे, तुम्ही करू शकता पटकन शिरा. विभावरी म्हणते की हो आम्ही लगेच करतो. तेव्हा आदिती मॅम म्हणतात की थांब विभा, दुसरा शिरा करायची गरज नाहीये. मी आधीच दुसरा शिरा करून ठेवलाय. कारण या पातेल्यात पाल पडली हे मला माहीत होतं आणि त्यामुळेच मी दुसरा शिरा आधीच करून ठेवला होता. हेच केव्हापासून वहिनींना सांगायचा प्रयत्न करते, पण त्यांनी तर हे माझं ऐकूनच घेतलं नाही. धावपळीत सगळी भांडी घेऊन आल्या त्या इथे आणि मला काही बोलूच दिलं नाही. मग मी काय करणार? कोणीच काळजी करू नका, सगळ्यांना प्रसाद मिळेल. मोठी आई मनात विचार करते की हे काय चाललंय आणि वेगळा शिरा हिने कधी केला? माझा डाव असा कसा फसला? शांतनू म्हणतो की बघितलं, म्हटलं होतं ना मी, मुद्दामून कोणी काहीच केलेलं नाहीये आणि हलगर्जीपणा सुद्धा नाहीये. त्यामुळे कुणावर आरोप करण्याआधी विचार करायला हवा आपण, असा टोमणा तो मोठ्या आईला मारतो. आदिती मॅम म्हणतात की मेघना, ते पातेलं दे इकडे, मी दुसरा पातेलं घेऊन येते. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचं लाईक्सचं टार्गेट असणारे 1200 लाईक्स, तर तेवढं टार्गेट आम्हाला पूर्ण करण्यासाठी नक्की मदत करा. शांतनू इकडे बाहेर आलेला असतो. तो म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब, मला कळतच नाही, गुन्हेगार कसा सापडत नाही. मला फक्त एवढं सांगा की तुम्हाला अजून किती दिवस लागणार आहेत. प्लीज लवकरात लवकर काहीतरी कळवा. असं म्हणून शांतनू फोन ठेवतो. तेवढ्यात पल्लवी मागून आलेली असते. पल्लवी म्हणते की शांतनू, अहो इथे आहात तुम्ही, आम्ही तुम्हाला घरभर शोधतोय. आत कुठे तुम्ही दिसला नाही म्हणून बाहेर आले बघायला. शांतनू मात्र पल्लवीवर नाराज असतो. तेव्हा पल्लवी विचारते की काय झालं, तुम्ही रागावलाय का माझ्यावर? शांतनू पल्लवीला म्हणतो की नक्की काय चाललंय तुझं आणि मला कळतच नाही की तू अशी का वागतेस. मोठ्या आईचं मी समजू शकतो की शुभ अपशकुन हे ती म्हणत असते, कारण ती जुन्या विचारांची आहे. मोठ्या आईचं आणि डॉक्टर आदितीचं पटत नाही हे मला माहिती आहे, पण तू डायरेक्टली त्यांच्यावर आरोप करायला लागलीस. तू का असं वागते खरंच मला कळत नाहीये. पल्लवी म्हणते की हो, हे सगळं अचानक घडलं, त्यामुळं मलाही गोंधळल्यासारखं झालं, म्हणून मी आईंना बोलले. माझं चुकलं हे माझ्या नंतर लक्षात आलंच. शांतनू म्हणतो की चुकलं म्हणजे आपण काय बोलतो हे आपल्याला भान असायला हवं ना. पल्लवी म्हणते की हो मान्य आहे मला, पण त्यावेळी जी समोर परिस्थिती होती ना, त्याहून मलाही असंच वाटत होतं की आईंचंच काहीतरी दुर्लक्ष झालं असणार आणि मोठी आई म्हणतायत तेच योग्य आहे. पण माझं चुकलंय हे आता पटलंय मला. शांतनू प्लीज सॉरी, मी आईंना सॉरीसुद्धा म्हणणार आहे, प्लीज मला माफ करा, असं म्हणून ती कान पकडते. शांतनू पल्लवीचा हात पकडतो. पल्लवी म्हणते की स्माईल करा बरं, स्माईल केल्यावर आणखी छान दिसता तुम्ही. तेव्हा शांतनू स्माईल करतो आणि म्हणतो की खरंच. तो पल्लवीच्या अजून क्लोज जायला लागतो. तेव्हा पल्लवी म्हणते की शांतनू, मी घरात चालली आहे, तुम्ही या लवकर, आणि ती तिथून पळ काढते. तर इकडे मोठे काका मोठ्या आईच्या हाताला धरून आणतात आणि जोरात तिला बेडवर लोटून देतात. मोठे काका भयंकर चिडलेले असतात. मोठी आई म्हणते की हो काय झाले तुम्हाला इतकं चिडायला, सांगा तर मला. मोठे काका मात्र काहीच बोलत नाही. ते कपाटातून एक बॅग काढतात आणि बॅगमध्ये मोठ्या आईच्या साड्या भरायला सुरुवात करतात. मोठे काका म्हणतात की मला काही झालेलं नाहीये, फक्त तुझं डोकं फिरलंय. हे सगळे तुझे कपडे वगैरे भर, इथून कायमची निघून जा आणि या घरात पुन्हा पाऊल नाही टाकायचंस तू. मोठी आई म्हणते की तुम्ही काही पण काय बोलताय, हे माझं घर आहे, मी का जायचं बाहेर. मोठे काका म्हणतात की तुझी नको ती थेरं चालली ना, त्यामुळे तुला लवकरात लवकर या घराच्या बाहेर पडावं लागणार आहे. अगं अक्कल गहाण ठेवल्यासारखं वागतेस तू, कधी कधी असं वाटतं ना. असं म्हणून मोठे काका मोठ्या आईवर धावून जातात. तशी मोठी आई घाबरते. मोठी आई म्हणते की अहो एवढं का चिडलात तुम्ही, अहो एखादा डाव फसतो कधीतरी. मोठे काका म्हणतात की अगं एका मागून एक सगळे डाव फसलेत तुझे. विचार न करता एक सुद्धा डावपेच खेळू नकोस, बजावलं होतं की नाही तुला. कोण कुठला तो खोटारडा ज्योतिषी उभा करतेस. ती अपशकुनी आहे म्हणून आरोप करणं आणि त्या प्रसादाच्या शिऱ्यामध्ये पाल टाकणं, काय चाललंय काय तुझं. तुझ्या ह्या अशा वागण्यानं ना सगळ्या प्रॉपर्टीवर पाणी सोडावं लागेल. एखाद्या दिवशी तर भिकेलाच लावणारच तुम्हाला. तेव्हा मोठी आई म्हणते की अहो पण एवढं चिडायला काय झालंय, इतर वेळी तर कौतुक करत असता तुम्ही माझं. मोठे काका म्हणतात की तेच चुकलं ग बाई माझं. तुझ्या एक लक्षात येतंय, आदितीला कायम वाईट ठरवण्याच्या नादामध्ये शांतनूच्या नजरेत तू वाईट होत चालली आहेस. मोठी आई म्हणते की काहीही झालं तरी मी पल्लवी आणि आदितीला धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
मोठे काका म्हणतात त्या दोघींचं काहीच होत नाहीये, पण उद्या शांतनू आपल्या विरोधात जाईल. हे पहिल्यांदा लक्षात घे आणि हे मी खपवून घेणार नाही हा सुपर्णा. शांतनूचा वापर करून सगळी प्रॉपर्टी बळकावण्याच्या आड कोणी जर येत असेल ना, तर मी त्याला कधीच माफ करणार नाही. ते मोठ्या आईचा हात पकडतात आणि खडसावून सांगतात की तुला सुद्धा नाही. मोठी आई म्हणते की म्हणजे तुम्ही माझी साथ सोडणार? मोठे काका म्हणतात की वेळ पडली तर ते सुद्धा करेल सुपर्णा. त्याला फक्त सत्ता हवी आहे, कळलं? असं म्हणून मोठ्या आईला ते बाजूला फेकतात. थोडं बाजूला फेकल्यानंतरही मोठी आई म्हणते की सत्ता तर मलाही हवी आहे. म्हणते की तुमच्या एकट्याचा हक्क नाही आहे मालमत्तेवर. हे सगळं मिळवण्यासाठी मी सुद्धा मेहनत घेतली आहे, कदाचित तुमच्यापेक्षाही जास्त. मोठे काका म्हणतात की सगळं तुझ्या हातात द्यायला काही मी मूर्ख नाही आहे. ही प्रॉपर्टी आपल्या दोघांच्या नावावर होईल. माझी बायको आहे म्हणून सुपर्णा, नाहीतर या सूर्यवंशीच्या प्रॉपर्टीवर तुझा काय हक्क आणि कसला संबंध? उगाच भलत्या अपेक्षांवर राहू नकोस. मोठी आई म्हणते की का तुमचे डाव फसले नाही कधी? अहो तो वकील, तो तर पळून गेलाय. तुमच्या विश्वासातला होता ना तो, आणि तो तुमचा माणूस तावडे, तो तर आरोप करायला आपल्या दारात आला होता. ही तर तुमची माणसं होती, मग त्याची शिक्षा मला का? मोठे काका म्हणतात की माझ्या चुका मी सुधरेल, पण तुझ्या या गोष्टींमुळे शांतनू आपल्यापासून दूर जायला लागलाय. एका मागून एक 100 चुका झाल्या तुझ्या, तरी तुला काही शहाणपण येत नाही. मोठ्या आईला खडसावून सांगतात की एक लक्षात ठेव, जर तुझी मनमानी थांबली नाही ना, तर ही प्रॉपर्टी आपल्या दोघांच्या नावावर नाही, फक्त माझ्या नावावर करेल मी, आणि तुझ्या हातात काहीच राहणार नाही, हे लक्षात ठेव. असं म्हणून रागातच मोठे काका तिथून निघून जातात. मोठ्या आईला मात्र खूपच जास्त राग आलेला असतो. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, मोठी आई मोठ्या काकांना म्हणते की अहो जीव नुसता घाबराघुबरा झालाय माझा, पोलिसांची टांगती तलवार डोक्यावर आहे. मोठे काका म्हणतात की गव्हाणे साहेबांशी बोललो, वरून त्या पोलिसांना ती फाईल बंद करण्यासाठीही सांगितलं, आणि एव्हाना त्यांनी त्यांचं कामही केलं असेल. शांतनू घाईघाईत घराबाहेर निघत असतो तेव्हा मोठे काका म्हणतात की अरे शांतनू, एवढ्या घाईत का घराबाहेर निघालायस? अगं मेघना, चहा दे त्याला. तेव्हा शांतनू म्हणतो की नाही मोठे काका, चहा प्यायला वेळ नाहीये मला, आणि माझा मूड देखील नाहीये. किती दिवस झाले पल्लवीवर हल्ला होऊन, तरी पोलिसांना काहीच हाती माहिती लागत नाहीये, आणि आजही जर माझ्या हाती काही माहिती लागली नाही तर मी डायरेक्टली गव्हाणे साहेबांना भेटणार आहे. गव्हाणे साहेबांचा नाव ऐकून मोठी आई आणि मोठे काका मात्र चांगलेच घाबरतात. मित्रांनो, कालच्या एपिसोडमध्ये कमेंट करणारे आपले दर्शक होते द्राक्षा खांडकर, किसन बुगडे, सुमन धेंडे, पूजा कांबळे, विमल साळुंके, मुकुंद कुलकर्णी, रमाकांत जाधव, संजना मोरे, आर्नव सोंदकर, कृष्णांत पवार, मंदा खारे, वर्षा जगताप, वंदना सोनारे, खंडू केसकर, मंथन गोंधने, कार्तिक गोडसे, पल्लवी वराग, संध्या कोरडे, अनुराधा कडू, संगीता शिंदे, भाग्यश्री नरावडे, कार्तिकी पाटकर, मयुरी दाभाडे, योगेश बावळे, शीतल पाटील, कविता शिंदे, गायत्री दाभाडे, कदम, पल्लवी वारांग, ऋतुजा तुपे, जाता डोके, धनश्री देशमाने, राजेंद्र भोजने, श्रावणी, तुलसा झेंडे, योगेश मेश्रम, सोनाली राणे, वैष्णवी किचन मराठी, वंदना तांबडे, विजय चौधरी, गीता चंदेर, रेश्मा भगत, प्रमोद पंडित आणि नीलम गीते.